मधल्या वेगवेगळ्या कवितेचा विचार आपण झूम मीटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. आज आपल्याला नवीन एका कवितेचा विचार आजच्या तासामध्ये करायचा आहे. ज्या कवितेचं नाव आहे आनंदे ओविया. संत निर्मळा यांची ही कविता आहे. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केल्याच्या नंतर जो संत मेळा होता, त्या संत मेळ्यामध्ये अतिशय महत्वाचे एक संत होऊन गेले, ज्यांचं नाव आहे संत चोखामेळा. त्या चोखामेळा यांची बहीण म्हणजे संत निर्मळा, म्हणजे संत चोखामेळ्यांची धाकटी बहीण जी आहे तर तिचं नाव निर्मळा, जी संत बंका यांची पत्नी होती. म्हणजे संत चोखामेळ्याचा संपूर्ण परिवार, म्हणजे संत चोखामेळा असतील, त्यांच्या घरचे असतील, त्यांचा मेव्हणा असेल, त्यांची बहीण असेल, बहिणीचा नवरा असेल, हे सगळे जे होते तर ते वारकरी संप्रदायामध्ये काम करत होते. तर संत बंका नावाचे एक संत होते, त्यांची निर्मळा ही पत्नी आहे आणि संत चोखामेळा जे होते त्यांची ती धाकटी बहीण आहे. अशी संत चोखामेळ्यांची बहीण निर्मळा यांची एक कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यांचं गाव जे आहे ते मंगळवेढा. तुम्हाला माहित आहे संत चोखामेळा मंगळवेढ्याचे आहेत आणि मंगळवेढ्यालाच संत चोखामेळ्यांच्या शेजारी या ठिकाणी बंका आणि त्यांची बहीण संत निर्मळा हे राहत असत. आणि या ठिकाणी त्यांच्या जन्माविषयी किंवा मृत्यूविषयी याबाबत कुठलीही विश्वसनीय असा आकडा किंवा या वर्षी त्यांचा जन्म झाला निर्मळेचा किंवा या वर्षी मृत्यू झाला असं कुठलीही माहिती आपल्याला सापडत नाही. सकल संत गाथेमध्ये त्यांच्या नावावर 24 अभंग आहेत एवढं मात्र निश्चित. म्हणजे निर्मळेच्या नावावर अभंग किती आहेत तर 24 अभंग संतांच्या गाथेमध्ये निर्मळेच्या नावावर आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हा जो अभंग आहे आनंदे ओविया नावाचा, हा जो निर्मळेनं अभंग गायलेला आहे, म्हटलेला आहे, लिहिलेला आहे, तर त्या अभंगाच्या लेखन जे केलेलं आहे ते कशासाठी तर या अभंगामधून परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचं स्वरूप वर्णन, आणि परमेश्वर म्हणजे वारकरी संप्रदायाचा कोण तर विठ्ठल, तर त्या विठ्ठलाचं वर्णन करण्याचं काम आणि विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करण्याचं काम संत निर्मळेनं केलेलं आहे. कवितेचं नावच आहे आनंदे ओविया. ओविया म्हणजे ओव्या. पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर बसल्याच्या नंतर गाणं म्हटलं जायचं, वेगवेगळ्या समारंभामध्ये गाणं म्हटलं जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी ओव्या गायल्या जायच्या. मग कृषी कर्म करत असताना ओव्या गायल्या जायच्या, घरकाम करत असताना ओव्या गायल्या जायच्या, म्हणजे श्रम परिहार म्हणून असेल, आनंदाच्या वेळेला असेल तर तशा ओव्या गायल्या जायच्या. तशा आनंदे म्हणजे मी आनंदानं तुझ्या ओव्या गाईल असं संत निर्मळा म्हणते. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या संतांनी जसं माणसाला जगणं कसं जगावं हे शिकवलेलं आहे. म्हणजे नामदेवांनी शिकवलं, ज्ञानेश्वरांनी शिकवलं, संत तुकाराम महाराजांनी शिकवलं. त्याच पद्धतीनं भक्ती सुद्धा या ठिकाणी भक्तीपर अभंग, विठ्ठलाचं रूप वर्णन, गुणवर्णन सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये केलेलं आहे. तर संत निर्मळेनं या अभंगामधून, आनंदे ओविया नावाच्या या अभंगामधून विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग ती म्हणते की आनंदे ओविया, मी आनंदाने तुझ्या ओव्या गाईल. आता पहिल्याच कडव्यामध्ये ती असं म्हणते बघा की आनंदे ओविया तुम्हासी गाईन, मी तुम्हाला ओव्या गाईल, तुम्हाशी म्हणजे तुमच्या. विठ्ठलाला उद्देशून संत निर्मळा असं म्हणते की मी ओव्या गाईल तुमच्या, तुमचे गीत गाईल, पण कसे गाईल आनंदानं गाईल. असं मनापासून मी तुमचे गीत गाणार आहे, आनंदानं गाणार आहे. आणि नुसतं गीत गाणार नाही तर जीवे भावे ओवाळीन पायावरी, माझा जीव आणि भाव दोनही विठ्ठलाच्या पायावर मी ओवाळते, मी अर्पण करते. ओवाळणे म्हणजे अर्पण करणे. या पद्धतीनं या ठिकाणी मी तुमच्या आनंदानं ओव्या गाणार आहे आणि माझा जीव आणि माझा भाव म्हणजे माझ्या भावना ज्या आहेत, माझा जे विचार आहे तर ते तुमच्या मी पायावर अर्पण करणार आहे. माझा जीव सुद्धा हा विठ्ठलासाठी आहे आणि विठ्ठलाच्याच मी पायावर अर्पण करणार. अशा पद्धतीनं संत निर्मळा या पहिल्या कडव्यामधून म्हणते की आनंदानं मी तुझ्या ओव्या गाणार आहे आणि नुसत्या ओव्या मी आनंदानं गाणार नाही तर माझा जीव आणि भाव तुझ्या पायावर ओवाळण्याचं काम, अर्पण करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. अशा पद्धतीनं पहिल्याच कडव्यामधून माझं जे सर्वस्व आहे, मी जे आहे तर ते विठ्ठलासाठी आहे, मी विठ्ठल रूप आहे, अशा पद्धतीनं सांगण्याचं काम संत निर्मळा पहिल्या कडव्यामधून सांगते की मी आनंदाने तुझ्या ओव्या गाईल आणि माझा जीव आणि भाव, माझा जो भाव आहे, माझ्या भावना आहे
तर त्या मी तुझ्या पायावर अर्पण करील. हे पहिल्या कडव्यातून ते म्हणतात. छोटे खाणी अभंग आहे 4च कडव्याचा. दुसऱ्या कडव्यामधून ते असं म्हणतात की कसा आहे विठ्ठल, विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या कडव्यामध्ये. सुकुमार साजिरी पाऊले गोजिरी. विठ्ठलाची पावले कशी आहेत, साजिरी आणि गोजिरी आहेत, सुंदर आहेत, सुकुमार आहेत. एखाद्या लहान मुलाचे सुकुमार, कुमार म्हणजे छोटासा आणि सु म्हणजे चांगल्या, चांगल्या सुकुमार मुलाची, छोट्याशा लहान लेकराची पावले जशी असतात तशी तुझी विठ्ठला तुझी पावले आहेत. म्हणजे विठ्ठलाचं वर्णन करताना, विठ्ठलाच्या पायाचं वर्णन करताना संत निर्मळा असे म्हणते की तुझे पावलं कशी आहेत विठ्ठलाची, तर विठ्ठलाची पावले ही सुकुमार आहेत, लहान मुलासारखी पावले आहेत. लहान मुलाची पावलं जशी आपण खांद्यावर खेळवतो, मिरवतो, लाथ लागली तरी त्याचा आनंद आपल्याला होतो, तशा पद्धतीनं तुझी पावलं सुद्धा कशी आहेत, सुकुमार आहेत आणि ती साजिरी आणि गोजिरी आहेत, सुंदर आहेत. जिच्यावर प्रेम करावं अशी ती पावलं आहेत, जिचा आनंद वाटावा अशी ती पावलं आहेत. अशी तुझी सुकुमार पावलं, साजिरी गोजिरी असलेली पावलं जी आहेत, तेही मिरविली विटेवरी. ती पावलं कुठं आहेत, तर ती विटेवर आहेत. ती विटेवर मिरवलेली आहेत. मिरवलेली आहेत म्हणजे ठेवलेली आहेत. तर ती विटेवर आहेत कशासाठी, तर याची संकल्पना तुम्हाला माहित असेल. भक्त पुंडलिक नावाचा एक भक्त आई वडिलांची सेवा करायचा, इतका दंग असायचा, रात्रंदिन आई वडिलांची सेवा करायचा. आणि मग विठ्ठलाला असं वाटलं, एक आख्यायिका सांगितली जाते की त्या भक्त पुंडलिकाला आपण जाऊन भेटावं. जेव्हा विठ्ठल त्याला भेटायला गेला आणि सांगितलं की भक्त पुंडलिका मी आलो, भक्त पुंडलिकाने मागं सुद्धा वळून बघितलं नाही. त्याने विचारलं बसल्या बसल्या, आई वडिलांची मी सेवा करतोय, तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, मी विठ्ठल आहे, तुझा परमेश्वर आहे, तुझा पांडुरंग आहे. तेव्हा त्या भक्त पुंडलिकानं आज बाजूला पडलेली एक वीट उचलली आणि ती मागे फेकली आणि सांगितलं त्या विटेवर उभा राहा. म्हणजे भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये इतके मग्न होते, इतके तल्लीन होते. माझं कर्म हे आई वडिलांची सेवा आहे आणि आई वडिलांच्या सेवेशिवाय या ठिकाणी तिथं जर मला देव जरी भेटायला आला तरीही मला ते काही कामाचं नाही. मी आई वडिलांची सेवा सोडणार नाही. त्याला सुद्धा वेटिंगवर उभा करण्याचं काम भक्तामध्ये असतं. तर ते काम भक्त पुंडलिकांनी केलेलं आहे. म्हणजे जे सामर्थ्य आहे भक्त पुंडलिकाचं, आई वडिलांच्या सेवेचं सामर्थ्य आहे, की परमेश्वराला सुद्धा उभं राहावं लागलं. आणि जी वीट भक्त पुंडलिकांनी फेकली त्या विटेवर उभा आहे तो विठ्ठल, असं म्हटलं जातं. नामदेव महाराजांनी विठ्ठलाची जी आरती लिहिली तिची सुरुवातच आहे, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. म्हणजे पुंडलिकाच्या भेटीसाठी हा विठ्ठल आलेला आहे. आणि या पुंडलिकाने वीट फेकली आणि 28 युगापासून हा विठ्ठल त्या विटेवर उभा आहे. आणि म्हणून निर्मळा असं म्हणते की तुझी जी पावलं आहेत, सुंदर अशी पाय आहेत, साजिरी गोजिरी अशी पाय आहेत, पण ही पावलं कुठं आहेत विठ्ठलाची, तर ती विटेवर आहेत. आणि ती वीट कुठं आहे, तर ती पंढरीमध्ये आहे. म्हणजे पंढरी नावाच्या क्षेत्रावर मध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये विठ्ठलाचे विटेवर उभा राहिलेलं रूप आहे. आणि त्या रूपाचं वर्णन करताना निर्मळा असं म्हणते संत निर्मळा की तुझी पावलं सुकुमार आहेत, गोजिरी आहेत, साजीवरी आहेत आणि ती विटेवर उभी आहेत. ती विटेवर का विठ्ठल उभा आहे त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं. पुंडलिकासाठी तो आला होता आणि पुंडलिकाने सांगितलं की विटेवर उभा राहा. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी तो विटेवर उभा आहे. आणि म्हणून पहिल्या कडव्यामधून ती सांगते की मी विठ्ठला तुझ्या आनंदानं ओव्या गाई, जीव भाव तुझ्यावर ओवाळून टाकील. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणते तुझी पावलं ही सुकुमार आहेत, सुंदर आहेत, साजिरी गोजिरी आहेत, पण ती पावलं कुठं आहेत, त्या विटेवर मिरवलेली आहेत. असं विठ्ठलाचं 2 कडव्यामधून वर्णन करण्याचं काम संत निर्मळेने केलेलं आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये ती असं म्हणते, म्हणजे ज्या पद्धतीनं विठ्ठल विटेवर उभा आहे, कसा उभा आहे विठ्ठल, कटावरी कर धरुणी श्रीहरी. ज्याला आम्ही श्रीहरी म्हणतो विठ्ठलाला, जो हरीचं रूप आहे असं म्हणतो, तो कसा उभा आहे विटेवर, तर तो कटावर कर, कटावर म्हणजे कमरेवर, कर म्हणजे हात, कमरेवर त्यांना हात ठेवलेले आहेत. विठ्ठलाची जर तुम्ही मूर्ती बघितली तर तुम्हाला दिसेल की कमरेवर हात ठेवून विठ्ठल आणि रुक्माई उभे आहेत भक्ताची वाट बघत. या पद्धतीनं पुंडलिकांनी सांगितलं तू त्या विटेवर उभा राहा. तर त्या पद्धतीने विठ्ठल त्या विटेवर उभा आहे. पण कसा उभा आहे त्याचं वर्णन करताना निर्मळा असं म्हणते, कटावरी कर ठेवून श्रीहरी. कमरेवर हात ठेवलेले आहेत विठ्ठलानं आणि तो उभा आहे कुठं, उभा भीमा तिरी पंढरी, उभा आहे भीमेच्या तीरावर, भीमा नदीच्या तीरावर. भीमा आणि चंद्रभागा या 2 नद्यांचा जिथं संगम झाला ते क्षेत्र म्हणजे पंढरपूर. आणि त्या पंढरपूरला भीमा नदीच्या तीरावर विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठल कटेवर
कर ठेवून म्हणजे कमरेवर हात ठेवून उभा आहे, तो पंढरीमध्ये उभा आहे, ज्या पंढरीला संत आपलं माहेर म्हणतात. माहेर वासीन ज्या पद्धतीनं माहेर आवडतं माहेर सासूरवासनीला, त्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या संतांचं आवडतं ठिकाण आहे पंढरी. आणि त्या पंढरीला कोण आहे, तर तो पांडुरंग आहे. आणि तो कसा आहे, कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि तो पंढरीला उभा आहे भीमा नदीच्या तीरावर. जसं मी आता नामदेवाच्या जी विठ्ठलाची आरती त्यांनी गायली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली की भीमा कशी आहे, तर भीमा ही लोकांना सेवा करण्यासाठी भीमा आहे. म्हणजे युगी 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जगाचा उद्धार करण्याचं काम त्या भीमेने केलेलं आहे, त्या भीमेच्या पाण्यानं केलेलं आहे, चंद्रभागेच्या पाण्यानं केलेलं आहे. आणि अशा पंढरीमध्ये कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभे आहेत आणि त्या विठ्ठलाचं वर्णन निर्मळा आपल्या कवितेमध्ये करते. म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये तुझ्यासाठी मी जीव भाव वाळीन, तुझ्यासाठी मी गाणे गाईल, तुझ्यासाठी मी अभंग गाईल, ओव्या गाईल असं म्हणणारी निर्मळा हळूहळू विठ्ठलाचं वर्णन करताना म्हणते, तुझी पावलं साजिरी गोजिरी सुंदर अशी पावलं आहेत आणि ती विटेवर मिरवलेली आहेत. तू भक्तासाठी त्या विटेवर उभा आहेस. आणि कसा उभा आहेस, कटावर कर ठेवून उभा आहेस, कमरेवर हात ठेवून उभा आहेस. असा श्रीहरी कुठं उभा आहे आमचा, तर तो भीमा नदीच्या तीरावर पंढरी नावाच्या गावामध्ये हा पांडुरंग उभा आहे, असं या ठिकाणी जी संत निर्मळा आहे ती म्हणते. आणि शेवटचं कडव्यामध्ये ती म्हणते, महाद्वारी चोखा तयाची बहीण मी कोण आहे. म्हणजे स्वतःबद्दल संत निर्मळा सांगते की मी कोण आहे. महाद्वारी चोखा, महाद्वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्याचं जे दार आहे, मंदिराचं जे महादरवाजा ज्याला म्हणतो, मेन जे दरवाजा आहे, तर तिथं चोखा आहे. चोखा म्हणजे संत चोखा मेळा. कशामुळे पंढरपूरला चोखा मेळा महाद्वारावर आहे, राखण करण्यासाठी नाही, तर चोखा मेळ्याची समाधी आहे महाद्वारावर. म्हणजे चोखा मेळ्याचा मृत्यू या ठिकाणी झाल्यानंतर त्याची समाधी कुठं बांधण्यात आली, ज्या चोखा मेळ्याला जातीमुळं धर्मामुळं या ठिकाणी हीन लेखलं जातं, ज्या चोखामेळ्याचा छळ झाला तत्कालीन समाज व्यवस्थेकडून, त्या चोखामेळ्याची समाधी कुठं आहे, तर विठ्ठलाच्या पायरीला आहे, महाद्वाराच्या पायरीला आहे. जिथं महाद्वार आहे तिथं संत नामदेवांची आणि संत चोखामेळ्याची समाधी आहे. आणि म्हणून जी संत निर्मळा असं म्हणते, महाद्वारी चोखा. महाद्वारी का चोखा, कारण महाद्वारावर चोखामेळ्याची समाधी आहे, माझ्या भावाची समाधी आहे आणि मी त्याची बहीण आहे. संत निर्मळा कोण, चोखामेळ्याची बहीण. संत चोखामेळा ज्याला वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे, एक श्रेष्ठ संत म्हणून, एक वयस्कर आणि सर्वात अनुभवी संत म्हणून. जसं गोरोबा काका आहेत, गोरा कुंभार आणि चोखामेळा यांना अनुभवी संतांच्या प्रभावळीमध्ये लाईनमध्ये ते बसतात. त्या चोखामेळा ज्यांची समाधी महाद्वारावर आहे, ज्यांची समाधी त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीला ज्यांची समाधी आहे, त्या चोखामेळ्याची मी बहीण आहे. महाद्वारी चोखा तयाची बहीण, मी त्याची बहीण आहे, त्यांची बहीण आहे. आणि म्हणून काय करते, मी घाली लोटांगण उभयंता, म्हणून मी दोघांनाही नमस्कार करते, दोघांनाही शरण जाते. उभयंता म्हणजे दोघं. दोघं कोण, एक संत चोखामेळा आणि दुसरे विठ्ठल. विठ्ठलाला आणि चोखामेळ्याला दोघांनाही नमन करण्याचं काम संत निर्मळा करते. दोघांनाही लोटांगण घालते, दोघांपुढेही नतमस्तक होते. लोटांगण घालणं म्हणजे काय, तर लोटांगण घालणं म्हणजे शरण जाणं, नतमस्तक होणं, त्यांच्या पुढे झुकणं, हे जे म्हणतो याला लोटांगण. आणि मी दोघांना लोटांगण घालते. कोणाला, एक विठ्ठलाला, दुसरं चोखामेळ्याला. देव आणि भक्त या दोघांना सुद्धा सारखाच अधिकार वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून जनाबाईच्या घरी विठ्ठल कामाला येतो. जनाबाई विठ्ठलाला शिव्या सुद्धा देण्याचं काम करते. अरे विठाय विठाय मूळ माईच्या काळात्या, तुझी रांडरंडकी झाली, अशा पद्धतीनं जनाबाईनं जे म्हटलेलं आहे, तेवढा अधिकार जो आहे परमेश्वरावरती, विठ्ठलावरती त्या जनाबाईचा आहे. तेवढा अधिकार तुकाराम महाराजांचा विठ्ठलावरती आहे, तेवढाच अधिकार चोखामेळ्यांचा सुद्धा या ठिकाणी विठ्ठलावरती आहे. म्हणून विठ्ठलाला आणि चोखामेळ्याला, संत चोखामेळा यांना दोघांनाही शरण जाण्याचं काम, दोघांनाही नमस्कार करण्याचं काम, दोघांनाही लोटांगण घालण्याचं काम या ठिकाणी संत निर्मळा ही करते. तर असा हा छोटेखानी अभंग, 4च कडव्याचा अभंग आहे.